कर्मचारी कल्याण महासंघ आणि आरक्षण बचाव कृती समितीचा संयोजक. आरक्षण म्हणजे आरक्षण बचाव कृती समितीद्वारा ज्या विविध संघटना मिळून बनलेल्या आहे त्या आरक्षण बचाव कृती समितीद्वारा येत्या 15 सप्टेंबरला जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन येथे भव्य राष्ट्रीय आरक्षण बचाव परिषद आयोजित केलेली आहे आणि या परिषदेला चे उद्घाटन माननीय भाऊसाहेब वागचौरे खासदार हे करणार आहेत आणि या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख वक्ता म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट सैयद बच्चे ते करणार आहेत. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे आणि या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये 3 चर्चासत्र ठेवलेले आहेत. 3 चर्चासत्रामध्ये 1 ऑगस्टचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या अनुषंगाने होणारे परिणाम यावरती ते मंथन होणार आहे. दुसरं चर्चासत्र आहे पदोन्नतीतील आरक्षणावरती या निकालाचे काय परिणाम होणार आहे ते दुसऱ्या चर्चासत्रामध्ये आहे. आणि तिसऱ्या चर्चासत्रामध्ये हे केलेलं आहे की OBC SC ST यांचे आरक्षण, महागाई बेरोजगारी महागाई याबाबत युवकांची तरुणांची भूमिका काय असायला पाहिजे यावरती एक तरुणांचं तिसरं सत्र ठेवलेलं आहे. आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक रणजित मेश्राम सर हे त्याचं अध्यक्षपद भूषवतील आणि त्याला समारोपाच्या कार्यक्रमाला आपल्याला माहीत आहे बबनरावजी घोलप जे आहेत माजी सामाजिक न्यायमंत्री ते पण उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारचा एक दिवसभर या आरक्षण परिषदेमध्ये संपूर्ण आरक्षणावरती विचारमंथन केल्या जाईल आणि पुढची रणनीती काय असेल ते आम्ही ठरवणार आहोत. विशेषतः हे जे आरक्षण जे आमचं संपवण्याचं षडयंत्र जे आहे हे एक राजकीय षडयंत्र आहे आणि ह्या राजकीय षडयंत्राला आम्ही असं ठरवलं आहे की राजकीय प्रभावाने त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि तो राजकीय प्रभाव जर तो कोणता असेल तर इस बार नो BJP नो काँग्रेस हे धोरण घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आम्ही किती संख्येने कमी जरी असलो परंतु आम्ही OBC SC ST जर एकजूट झालो तर आम्ही निश्चितपणे आम्ही बदल करू शकतो आणि ह्या बदल घडवून आणण्यासाठी आम्ही ही संपूर्ण रॅली महाराष्ट्रभर काढत आहेत. पण संपूर्ण भागातून ही रॅली जाणार आहे. लोकांना सांगणार आहे आम्ही OBCच्या लोकांना सांगणार आहे, SCच्या लोकांना सांगणार आहे, STच्या लोकांना सांगणार आहे की बाबासाहेबांना दिलेलं हे संविधान ही कुठल्याही OBC SCसाठी एकासाठी नाही, ह्या सर्व समूहासाठी आहे. आणि बाबासाहेबांना अपेक्षित होतं की ह्या सर्व समूह जो आहे हा एकत्र येईल आणि भारतावरती राज्य करेल, भारताचं चरित्र बदलेल, भारताची आर्थिक परिस्थिती बदलेल आणि भारत एक संघ एक देश होईल असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांचे राज्य या देशावर होते म्हणजे जे राज्यकर्ते इथं आलेले आहेत मग ते काँग्रेस असो BJP असो यांनी सातत्याने OBC SC STचं शोषण केलेलं आहे, अजूनही शोषण करत आहेत. आणि आरक्षण हा त्यातला जो OBC SC STचा जो विकासाचा कल्याणाचा जो मार्ग आहे तो अवरुद्ध करण्याचे कार्य ह्या दोन्ही पक्षांनी केलेले आहेत. सातत्याने फसवणूक केलेली आहे, कधी मंडळ आयोगाच्या नावावर, कधी मस्जिद वही बनाएंगेच्या नावावरती सातत्याने फसवणूक होत आहे. आता काल परवा तुम्ही म्हटलं आहे की राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे याला अमेरिकेमध्ये ही लोक सातत्याने कुठं ना कुठे काहीतरी बोलत असतात. आरक्षणाचं रिव्ह्यू करण्याचं कसं काय, जोपर्यंत या देशामध्ये जातीवाद आहे, जाती आहेत तोपर्यंत आरक्षण संपणार नाही, आरक्षण संपणार नाही. आरक्षण म्हणजे काही ह्या खाऊ खाण्याचा प्रयत्न नाही किंवा गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे, तर प्रतिनिधित्व आहे. ती तुम्हाला संधी उपलब्ध करून देणं म्हणजे आरक्षण. तर ह्या प्रतिनिधित्वाची लढाई आमची ती चालू राहणार आहे. मग ती सामाजिक असो राजकीय असो या लढाईमध्ये आता आम्ही सर्व एकजूट झालेलो. धन्यवाद.